ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत त्र्यंबकेश्वर शहरात व तालुक्यात वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला। आंदोलनाची सुरुवात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले। यानंतर व्यापारी, वाहतूक संघटना, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयांना निवेदन देत बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अरुण काशीद, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर कडलक, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू बाबू पाटील, सोमनाथ नगरचे सरपंच मोहन बेंडकोळे तसेच विविध पुरोगामी संघटना, आदिवासी बांधव यांनी सर्व समावेशक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलनानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चा दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण साळवे, पोलीस गावित सर, सचिन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला। तहसील कार्यालयात उपतहसील अधिकाऱ्यांनी निवेदनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून ते तातडीने शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन देखील दिले आहे। आंदोलनात शहराध्यक्ष किरण मोंडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, पत्रकार काळू गांगुर्डे, गोपाल उगडे, मोहन सोनवणे, योगेश रोकडे, नितीन काशीद, सामाजिक कार्यकर्ते अंबादास पालवे तसेच तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिक्षणासंदर्भातील मुद्द्यांवर शासनाचा निषेध व्यक्त करत शिक्षण मंत्र्यांना तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। साक्षी न्यूजसाठी प्रतिनिधी काळू गांगुर्डे, त्र्यंबकेश्वर। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात दिल्ली येथे जंतर मंतर येथील सोनम वांगचुक सर व काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्या तीव्र निषेधासंदर्भात आपण जाहीर निवेदन व काही नागरिकांनी अर्ज सादर केलेला आहे। सदरचा अर्ज व सदरचं जाहीर निवेदन आम्ही आमच्या मार्फत तातडीने आजच्या शासनाला सादर करीत आहोत आणि याची दखल तातडीने घ्यावे याबाबत देखील आम्ही कळवत आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला सदरचं निवेदन आपलं पोहोचवलं जाईल। दिवसापासून जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनावरती ज्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला, जो अन्याय झाला, हे खऱ्या अर्थानं या प्रत्येक वक्त्याने सांगितलं आहे। परंतु मारण्याची सुद्धा क्षमा असते। जो मार ज्या मुलींना, तरुण मुलींना खाली पाडून छातीवर पाय देऊन आणि जे RSIचे गुंड आणून त्याचा व्हिडिओ व्हायरलवरती तुम्ही बघितला असेल, TV वर बघितला असेल की असा इतका व्हायरल झाला। प्रत्येक राज्यामधनं, देशामधनं, मराठामधनं जो प्रतिसाद मिळत आहे, कारण ही मारहाण ही संविधानाचा घात आहे, संविधानाचा अपमान आहे, ही भारताची लोकशाहीचा कलंक आहे। मित्रांनो, जर ह्या राज्यामध्ये गेल्या 2014 पासून जे हे सरकार आल्यापासून जे आमच्या गोरगरिबांची मुलं शिकण्याचा अधिकार मागतात, तो अधिकार मागण्याचा संविधान अधिकार आहे, परंतु अधिकार खेचून घेण्याचा दमदाटीचा आणि हा दादागिरी चालू आहे या महाराष्ट्रामध्ये। पण आता हा नागरिक पूर्ण सुशिक्षित झालेला आहे। नागरिकांनी विचार केला पाहिजे की आपण सन्मानाने या मोदी सरकारला निवडून देतो, परंतु तोच आपण आपल्या डोक्यात दगड मारून घेत आहोत। आपण शिक्षणाच्या माध्यमातून आज मुलं आपली शिकतील म्हणून या शिक्षणाचे दगड लोट करतात, कारण आपली मुलं जर शिकली नाही तर यांचे गुलाम होतील। पण ह्या बऱ्याच वेळेस पेपर फुटीचे प्रकरण झालेली आहेत आणि होतात। त्याचं पाठीमागचं कारण असं की ही जी मोठी लोक आहेत किंवा जी उच्चभ्रू वर्गातली लोक आहेत यांचं म्हणणं असं आहे की आपली ही मागासवर्गीची जी लोक आहेत, ST, ST, OBC, हे मागासवर्गीय राहिले पाहिजे, कायमस्वरूपी आमचे गुलाम राहिले कायमस्वरूपी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ते म्हणणं ते आज त्यांचं पुढं ठेवण्यासाठी पेपर फुटीचे प्रकरणं आणि पेपर फुटल्यावर तो विकत घेणं सर्वसाधारण माणसाला काही परवडणार नाही। श्रीमंतच लोक विकत घेतात पेपर आणि तीच लोक परीक्षेमध्ये पास होतात किंवा तुमचे जे IAS मध्ये जे आपले सर्वसाधारण लोक जे पास होतात त्यांना इंटरव्ह्यूमध्ये उडवतात किंवा ओरलमध्ये उडवतात, फिजिकलमध्ये उडवतात। म्हणजे साधारणपणे त्यांना असं त्या सरकारचं असं मत आहे की ही जी मागासवर्गीय लोक आहेत किंवा बॅकवर्ड लोक आहेत ही कायमस्वरूपी बॅकवर्ड राहिली पाहिजेत। आणि म्हणून मी या निमित्तानं सर्व
भारतातील तरुणांना असं आवाहन करतो की सब बूढ़ों को हटाओ, सभी जितने बूढ़े हैं वो सबको हटाओ. मोदी असो कोणी असो, 60च्या पुढचे जे आहे ते 60च्या पुढे तुम्ही राजीनामा द्या ना बाबा, स्वतःहून राजीनामा द्या. प्रत्येक ठिकाणी नोकरीमध्ये 58 वर्ष आहे, नोकरीमध्ये 58 वर्ष, केंद्र सरकारला 60 वर्ष आहे, ते लोक ऑटोमॅटिक रिटायर होतात. तुम्हाला काय रिटायरमेंटचं काय वय आहे की नाही? 55 घ्या, 55 तर रिटायर होणार. तुम्ही आमची तरुणांच्या हातात द्या ना. आपला भारताचा तरुण अतिशय ब्रिलियंट आहे, विद्वान आहे. मी तुम्हाला सांगतो, जो विद्वान तरुण आहे त्याच्या विद्वतेचं इथं चीज होत नाही, ती लोक बाहेर जातात आणि त्यांची विद्वता तिथंच येतात. ते तर त्यांच्या विद्वतेचं इथं चीज झालं की ते लोक त्या विद्वतेचा आपल्या भारतासाठी वापर करतील. आणि म्हणून मी सर्व तरुणांना आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये सर्वांनी आणखीन सहभागी होऊन हे सरकार निश्चितपणानं आपल्याला नको आहे. हे अतिशय गोरगरीब एसटी ओबीसी जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यावर अन्यायकारी करणारं सरकार आहे. म्हणून या सरकारचा आपण सर्वांनी मिळून निषेध करत आहोत आणि याचा निषेध मोर्चा त्या निमित्तानं आपण आयोजित केलेला आहे. सर्व ज्या लोकांनी या च्या आव्हानामध्ये सहभाग घेतला त्यांच्या सर्वांचा मी आभार मानतो. सर्व व्यापारी वर्गाचे देखील आभार मानतो. परंतु चर्चा की त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. जय भीम, जय भारत, जय सेवा. आपल्या संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीनं जे गेल्या अनेक दिवसांपासून जे शिक्षण विभागामध्ये नीटच्या परीक्षा संदर्भात कडलक साहेबांनी सविस्तर तो विषय सांगितला, जो घोटाळा केला. गेल्या आपल्या माहितीनुसार गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये मोदी सरकारला मोठ्या अपेक्षेने या भारतीय जनतेने निवडून दिलं, परंतु अनेक घोटाळे झाले. आपल्याला या सरकारकडून अपेक्षा होती की जिथं चुकीचं झालं तिथं राजीनामा घेतला पाहिजे, तिथं रिॲक्शन झाली पाहिजे, तिथं त्या विद्यार्थ्यांना त्या गरिबांना न्याय दिला पाहिजे. आज त्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. आपण या त्र्यंबकवासियांचं, या व्यापारी वर्गांचं सर्वांचं आपण अभिनंदन करू, आभार मानू. खरं म्हटलं तर आज जे सरकारने चालवलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. आज भारतामध्ये सगळीकडे आपण जर पाहिलं तर सगळीकडे जे निषेध करीत नव्हते, जे विरोध करीत नव्हते, ते सगळे आज मोदी सरकारचा विरोध करायला लागले. तहसीलदार साहेब, आमचं हेच म्हणणं आहे की सरकारला तुमच्या तरी भाषेत सांगा. आता आम्ही मतदान देऊन मोकळे होतोय, परत आमच्याच बोखंडी घेतोय. निदान ते मतदान तुम्हाला उद्या पडले पाहिजे ह्या तर लायकीनं वागत जा तुम्ही. त्यामुळं या संपूर्ण आमच्या भारतीयांच्या वतीनं आज जे धर्मेंद्र प्रधानचा काय राजीनामा मागितला जातो, तो राजीनामा द्यायला काय लाज वाटतं का या धर्मेंद्र प्रधानला? कारण की त्यांचा राजीनामा घेऊन एखादा चांगला व्यक्ती बसवा तिथं आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम करा. परंतु हे आंदोलन शांततेपूर्ण आपले वांगचूक सर आणि आपले दिपके दादा करीत असताना अक्षरशः तिथं काही गुंड येतात. आता इथं बरंचसं पोलीस डिपार्टमेंट आहे. आमची विनंती आहे, समजा आपल्यामध्ये काही गोष्टी झाल्या तर आम्ही मान्य करू का आमचे कोणीतरी आहेत त्यांनी आम्हाला लाठीचार्ज केला, तर यांना लाजा वाटल्या पाहिजे. या सरकारने गुंडांचा सहारा घेतला. ही हा कोणता जमाना राहिला? तुम्ही गुंडांचा सहारा घेऊन गोरगरीब लोकांना मारू राहिले, आया बहिण्यांच्या कपडे फाडू राहिले. ही अतिशय निंदनीय आहे. याची वेळेस दखल घेऊन आणि या निमित्ताने आम्ही जाहीर आवाहन करतो की धर्मेंद्र प्रधानांना तू अजून दात काढून हसत राहतो, दात काढू नको, तुला राजीनामा द्यावा लागेल, नाही तर या भारतामध्ये संपूर्ण ही सगळं तरुणाई मंडळी, संपूर्ण भारत तुमच्या विरोधात एक दिवस उतरणार आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागणार. त्यामुळे वेळेत शहाणपणा करून तुम्ही या राजीनामा देऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करा. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय आदिवासी. आणि त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. ही जर लोकशाही असेल, जर हे लोकशाहीचा हत्या झाली असं समजावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढण्याचा अधिकार दिला आणि आपल्या बिरसा मुंडांनी तीर कमान घेऊन आपल्याला लढण्याचा अधिकार दिला. आपण या चळवळीसाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यांना या त्र्यंबकेश्वरमध्ये आपण पाठिंबा देत आहोत. पण मी आज या शासनाला माझ्याकडून आणि या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एकच इशारा देतो. आज हे निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना देत आहे, पण जर या निवेदनाची दखल घेतली नाही तर येत्या काही दिवसामध्ये हे आंदोलन त्र्यंबकेश्वरमध्ये चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे आणि हा शब्द पक्का करू.